नुकत्याच साखरवाडीमध्ये झालेल्या सभेमध्ये जे माजी सभापती यांनी जे भाष्य केलेलं आहे त्याच्यासाठी आम्ही सर्वजण इथे त्यांचा जाहीर निषेध करतो. कारण की प्रत्येकाबद्दल जेव्हा आपण बोलतो, कुठली पण टीका करतो, तर ही टीका कुठल्या स्त्रीवरती आहे. जसं की आत्ताच मागे झालेल्या सभेमध्ये त्यांनी एक टीका केली आमच्या सभापतीवरती, आमच्या शिवांजली ताईंवरती. सो मला फक्त एवढंच सांगायचं आहे की यामुळे त्यांची मानसिकता ही अतिशय खालावलेली आहे आणि त्याबद्दल एवढं सांगायचं की ते आमचं सर्वांचं नेतृत्व करतात. आणि अशा भरपूर महिला आहेत, आपण बघतो प्रत्येक समाजामध्ये वावरताना ते काही ना काहीतरी कष्ट घेतात, पुढे येतात, आपलं नाव करण्यासाठी प्रयत्न करतात आणि त्यांच्यावरती पर्सनलाइज टीका होणं हे अत्यंत वाईट आहे. आणि मला असं वाटतं की आपण फक्त विकासाच्या कामावरती टीका कराव्यात. आमचे जे नेते आहेत किंवा कुणीही पण असू देत, त्यांच्याबद्दल सुद्धा चुकीची टीका करणं हे अयोग्य आहे. सो मला फक्त एवढंच सांगायचं आहे की ज्या पण टीका आपण पर्सनलाइज करतो त्या नको आहेत. आणि आपण सर्वांनी जे आता नुकतं साखरवाडीमध्ये झालेली जी टीका आहे, ते नगरसेवक असतील किंवा नगरसेविका असतील, आम्ही सर्व महिला वर्ग त्याचा जाहीर निषेध करतो. नमस्कार, मी सुपर्णा सनियाहिवळे, सभापती मागासवर्गीय दुर्बल समिती. परवा झालेल्या साखरवाडीच्या सभेमध्ये जे महाराज साहेबांनी वक्तव्य केलं होतं शिवांजली भोसलेंविषयी, त्याचा मी जाहीर निषेध व्यक्त करते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये प्रत्येक महिलेला स्वतःचे निर्णय घेण्याचे अधिकार दिलेले आहेत आणि तेवढी महिला सक्षम आहे. या माध्यमातून एवढंच सांगू इच्छिते की परत कुठल्याही महिलेचा असा अपमान होऊ नये आणि परत एकदा झालेल्या गोष्टीचा मी जाहीर निषेध व्यक्त करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी मोहिनी हेंद्रे, प्रभाग क्रमांक 13, फलटण नगर परिषद फलटण, महिला बालकल्याण समिती सभापती आहे. 2 दिवसापूर्वी रामराजेंनी जे एका मुलीबद्दल सभापती मुलीबद्दल जे अपशब्द वापरले, त्याचा महिला बालकल्याण समितीतर्फे आणि सर्व नगरसेविकेतर्फे आम्ही सर्वजणी त्यांचा जाहीर निषेध करत आहोत. यापुढे जर त्यांनी असे बेताल वक्तव्य केले तर त्यांच्या वयाचा मान न राखता आम्ही त्यांना त्यांच्या शब्दात तीव्रतेने उत्तर देण्यास तयार आहोत. काल साखरवाडी येथे आदरणीय रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या फलटण तालुक्याच्या सभापती शिवांजली दिदी भोसले यांच्यावर चुकीचे वक्तव्य केले. शिवांजली दिदी भोसले ह्या माझ्या बहिणीसारख्या आहेत. त्या अत्यंत तत्पर, कार्यतत्पर आणि तरुण सभापती आहेत. रामराजे हे जरी ऑपोजिट पार्टीचे असतील तरी मी त्यांना नेहमी एक इंटेलेक्च्युअल पर्सन असं बघितलेलं आहे. रामराजे अत्यंत उच्च शिक्षित आहेत. त्यांचा राजकारणामध्ये खूप मोठा अनुभव आहे. राजकारणात एवढा मोठा अनुभव असताना त्यांना हे माहिती असायला हवं की पॉलिटिकल प्लॅटफॉर्म येथे पर्सनल डेरोगेटरी स्टेटमेंट्स नाही करायला हवे. राजकारणामध्ये मतभेद असतात. आपण लोकशाहीमध्ये राहतो. सर्वांना टीका करायचा अधिकार आहे, सर्वांना बोलायचा अधिकार आहे. रामराजे, मला विनंती आहे रामराजेंना की तुम्ही विकासावर बोला, कामाबाबतीत बोला. हो, मान्य, आम्ही लहान आहोत. आमच्याकडून काम करताना काही चुकत असेल, तुम्हाला अधिकार आहे आम्हाला सांगायला की आमचं काहीतरी चुकतंय. आम्ही निश्चितच तुम्हाला एक अधिकार दिलेला आहे. तुम्ही आम्हाला डायरेक्टली सांगू शकता की हा बाबा तुमचं चुकतंय. आम्ही त्याच्यावर योग्य तो पर्याय काढून आम्ही सोल्युशन काढू शकतो. ना की तुम्ही पॉलिटिकल स्टेजवर, प्लॅटफॉर्मवर व्यक्तिशः टीका करा. तुम्हाला टीका करायची आहे तुम्ही करा, पण व्यक्तिशः टीका न करता कामाबाबतीत टीका करा. अजून दुसरं एक मला म्हणायचं आहे की आवर्जून म्हणायचं आहे की मान्य आहे रामराजे साहेबांची 35 वर्ष सत्ता होती. 35 वर्षानंतर त्यांनी आपल्या मुलाचा पराभव बघितला नगराध्यक्षपदासाठी. हे अत्यंत एखाद्या वडिलांसाठी दुःखदायी गोष्ट आहे. पण याचा राग किंवा याचं दुःख व्यक्त तुम्ही एखाद्या महिलेवर किंवा एखाद्याला व्यक्तिशः टीका करून नका करू. त्यापेक्षा स्वतःचं आत्मपरीक्षण करा की आपण काय चुकलो, का नाही. आणि मला असं वाटतं की महिलेवर टीका करून वगैरे कुणाची पदाची उंची वाढत नाही. त्यावरून फक्त आपले एथिक्स वगैरे दिसतात. म्हणून माझी विनंती आहे रामराजे यांना की आपण यापुढे अशी कोणतीही टीका करू नका आणि आम्हाला प्रोत्साहन डिमोटिवेट आम्ही होऊ असं काही करू नका. आणि राहिला विषय रणजितदादा, शमशेरदादा यांच्यावर काम करण्याचा, मी त्यांच्यासोबत 8 महिने झालं काम करत आहे. ते म्हणजे माझे वडील जसे आहेत तसेच ते माझ्यासाठी मार्गदर्शन करतात आणि ते सर्व पक्षासाठी
एक वडीलधारा माणूस म्हणून किंवा एक भाऊ म्हणून सर्वांसाठी, सगळ्या महिलांसाठी मार्गदर्शन करत राहतात. नमस्कार, मी नगरपालिकेचे नगरसेविका मीना काकडे. 2 दिवसापूर्वी जे बोलले रामराजे, त्याच्याबद्दल आम्ही सर्व नगरसेविका त्याचा निषेध करत आहोत. त्यांना असं शिवांजली ताईंविषयी नव्हतं बोलायला पाहिजे, अपशब्द तर बोलायच नको पाहिजे होते. कारण त्यांना उलट गर्व पाहिजे होता की आपल्या फलटण तालुक्याच्या शिवांजली ताई ह्या सभापती आहेत, परत ह्या आपल्या सिद्धाली शहा नगरसेविका आहेत. आपल्या फलटण तालुक्याचे नाव उज्ज्वल होत आहे, पण त्यांनी असं न करता उलट अपशब्द शिवांजली ताईंविषयी बोलतात. हे चुकीचं करतात. त्यांना कुणी एवढा हक्क दिला की आमच्याविषयी असे शिवांजली ताईंविषयी अशब्द बोलण्याचे, त्यांच्या चारित्र्यावर बोलण्याचे? अरे तुम्ही त्यांच्या कामावरती बोला ना, तुम्हाला काय बोलायचं असेल ते. त्यांच्या चारित्र्यावर बोलण्याचा तुम्हाला कुणी हक्क दिला? आम्हाला आमचं संविधान आमचं रक्षक आहे. तुम्ही असं अपशब्द बोलूच नका. अपशब्द असं जर परत बोलला तर आम्ही आता तुमच्या वयाचा मान आता ठेवतो, पुन्हा ठेवणार नाही. राजकारणाची उंची पदाने नाही तर भाषणे ठरते. राजकीय मतभेद असणे स्वाभाविक आहे. तुम्ही टीका करा, विरोध करा, पण एखाद्या व्यक्तीच्या चारित्र्याबद्दल बोलणे हे खरंच दुर्दैवी आहे. एखादी महिला पुढे येत असेल तर तुम्ही, एखादी महिला राजकारणात पुढे येत असेल तर तुम्ही ती त्याचे नेतृत्व करते, पण तुम्ही त्याच्या चारित्र्याबद्दल बोलणे ही तिचे आत्मविश्वास कमी करू शकते. ज्येष्ठ नेत्यांचे काम असते की त्यांनी विकासाची वाटचाल दाखवणे, ना की एखाद्या स्त्रीच्या चारित्र्यावर बोलणे. सत्ता बदलू शकते, पद बदलू शकते, राजकारणाचे समीकरण बदलू शकते, पण महिलाबद्दल असणारी सन्मानाची किंमत कधीच बदलू शकत नाही. त्यांनी केलेल्या वक्तव्याचे मी जाहीर निषेध करते.